कोणता उमेदवार तुम्हाला आमदार म्हणून अपेक्षित असेल? अतुल बेनके अतुल बेनकेच का? चांगले कार्यकर्ता आहे ना. अतुलदादांच्या पाठीमागं 100% लोक सगळी एकमताने उभी आहेत. त्यामुळे तालुक्यात आता कितीही उमेदवार जरी उभे राहिले, शरददादा असतील, सत्यशीलदादा असतील, देवरामदादा असतील किंवा मग आशाताई असतील, त्यांनी जरी दिसलं तरी विकास जो अतुल शेठच्या काळात झालेला आहे त्यानुसार तरी तालुक्यात अतुलदादा निवडून येतील यात कुठेही शंका दिसत नाहीये. का शरद पवारांची लाट वेगळी असली तरी शरद पवारांनीच लोकांना दाखवून दिलं का फोडाफोडीचं राजकारण. आमच्या या खेडेगावात मुठभर गावामध्ये जवळजवळ 1,80,00,000 निधी म्हणजे विकासाची गंगा आमच्या दातखेळवाडीमध्ये आणली आणि चांगलं काम केलंय म्हणून आम्ही त्यांचं मत देतोय. आम्ही 5 उमेदवारांमध्ये ही खरी लढत जर झाली तर कोण विजयी होईल? अतुल शेठ बेनके, कारण त्यांचा विकास बोलतो. आज आपण दातखेळीवाडी गावामध्ये आहोत आणि या ठिकाणी काही ग्रामस्थ जमलेले आहेत. आपण त्यांचा कल नेमका कोणत्या उमेदवाराच्या बाजूने आहे हे समजावून घेण्याचा प्रयत्न करणार आहे. तुमचं नाव काय? जयसिंग दातखेळे. अतुल बेनके विरुद्ध सत्यशील शेरकर असा महायुती आणि महाविकास आघाडीचा सामना रंगणार आहे जुन्नर विधानसभेमध्ये. त्याचबरोबर शरददादा सोनवणे देखील रेसमध्ये आहेत, आशाताई बुचके आहेत, देवराम लांडे आहेत. कोणता उमेदवार तुम्हाला आमदार म्हणून अपेक्षित असेल? अतुल बेनके अतुल बेनकेच का? चांगले कार्यकर्ता आहे ना. तुमच्या गावात काय काय कामं केली? भरपूर कामं झाले. आता विधानसभेची निवडणूक सुरू आहे. चलो, माझ्यासोबत काही ज्येष्ठ नागरिक आहेत, आपण बातचीत करूयात. जुन्नर विधानसभा मतदारसंघात कोण आमदार होईल काय वाटतं? आमदार आजच्या या परिस्थितीत अतुल शेठचं जे काम आहे ते आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचं आहे आणि त्या कामाच्या संदर्भात सर्वांनाच माहिती आहे का आपल्याला ह्या वेळेला भरभरून असं निधी उपलब्ध करून दिला आणि गावाचं सुशोभीकरण व्यवस्थितपणे पार पाडलं. म्हणून अतुलदादांच्या पाठीमागं 100% लोक सगळी एकमताने उभी आहेत. या आधीच्या निवडणुकीला शरद पवार सोबत होते, पण आता शरद पवार सोबत नसणार आहेत. मग होणार ना मत, इकडं अतुलदादांना मतदान होणार, भरपूर मतदान होणार. कामाच्या ओघाने भरपूर असा निधी आलेला आहे आणि त्या संदर्भात भरपूर असं मतदान होईल. जुन्नर तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातला पाण्याचा प्रश्न जो आहे तो अजूनही सुटलेला नाहीये. तर मग आतापर्यंत बरेच आमदार आले गेले तरी तो प्रश्न तसाच प्रलंबित आहे. तर मग याच्याकडे कसं पाहता? घेतला विषय तोही पण, आणि अतुल शेठने सांगितलेलं आहे काय जी राहिलेली जी कामं आहेत त्यासाठी मी कटिबद्ध आहे आणि मी करून देईल निश्चितपणे. हे सुद्धा त्यांनी आश्वासन दिलेलं आहे सभेत. खरं तर तुम्ही ज्येष्ठ आहात आणि ज्येष्ठ नागरिक जे आहेत किंवा ज्येष्ठ व्यक्ती जे आहेत त्यांचा कल हा पवार साहेबांच्या बाजूने दिसून येतो. तर मग कसं पाहता याच्याकडे? असं काय म्हणता ना याचं तसं, पण म्हणजे काही प्रमाणात आहे तसं थोडं इकडं तिकडं काही थोडंफार असं होईल, पण शक्यतो आता ह्या वेळेला तर नाही होणार असं मी खात्रीशीर सांगतो. काय वाटतं, तुम्ही एक युवा म्हणून जुन्नर तालुक्याचं नेतृत्व कोणाच्या हातात द्यायला आवडेल? अतुल शेठ बेनके यांच्या हातात द्यायला आवडेल. कारण आता सध्या जे गावात विकासाची गंगा दिसतीये किंवा मग आता जे राजकारण चालू आहे, जे पक्ष फोडले किंवा बाकीच्या गोष्टी झाल्या, त्या गोष्टीकडे सध्या ती लाट, सहानुभूतीची लाट होती ती लोकसभेच्या वेळेस सध्या तरी ती कुठेही दिसत नाही आहे. आता सध्या जे राजकारण चालू आहे ते विकासावर चालू आहे. आता जे महायुतीचं सरकार आहे, आता ज्यांनी जे कल्याणकारी योजना आहेत, मग ती लाडकी बहीण असेल किंवा ज्या बाकीच्या गोष्टी असतील, त्या गोष्टीमुळे भरपूर असा परिणाम दिसलेला आहे. आणि तालुक्यात आता सध्या जरी सगळीकडे पाहिलं तर विकासाची जी जोरदार कामं चालू आहेत ती अजितदादांच्या माध्यमातून, अतुल शेठच्या माध्यमातून सगळीकडे भरपूर दिसत आहेत. त्यामुळे तालुक्यात आता कितीही उमेदवार जरी उभे राहिले, शरददादा असतील, सत्यशीलदादा असतील, देवरामदादा असतील किंवा मग आशाताई असतील, त्यांनी जरी दिसलं तरी विकास जो अतुल शेठच्या काळात झालेला आहे त्यानुसार तरी तालुक्यात अतुलदादा निवडून येतील यात कुठेही शंका दिसत नाहीये. कारण त्यांनी जो विकास केलेला आहे त्या विकास कामावर ते निवडून येतील अशी आमची सगळ्यांची अपेक्षा आहे. आणि दातखेळ गावावर त्यांचं जे विशेष प्रेम ह्या 2.5-3 वर्षात दिसलेलं आहे, त्यामुळे आम्ही दातखेवाडीकर ग्रामस्थ तरी सगळे 100% त्यांच्या पाठीमागे उभं राहणार आणि अतुल शेठच आमदार होणार यात आम्हाला कुठलीही शंका नाही आहे. खरं तर प्रत्येकाचं मत हे वेगवेगळे या ठिकाणी पाहायला मिळतं किंवा आपल्या पसंतीनुसार जो कोण उमेदवार आहे तो आमदार व्हावा अशी इच्छा व्यक्त केली जाते. माझ्यासोबत आणखी काही ग्रामस्थ आहेत.
आता अतुल बेनके, शरददादा सोनवणे, सत्यशील शेरकर, आशाताई बुचके, देवराम लांडे असे वेगवेगळे उमेदवार आपल्या पक्षाचा झेंडा घेऊन या विधानसभेच्या रिंगणामध्ये उतरलेले आहेत. कोण आमदार होऊ शकतं? या जुन्नर विधानसभेचं मैदान कोण मारू शकतं? तुम्हाला काय वाटतं? अतुल दादा मारू शकतील. त्याचं कारण? ते कार्यसम्राट आहे. पण आपण पाहतो की शरद पवारांनी राष्ट्रवादी सुरू केली आणि त्याच्यानंतर अजितदादांनी आता काही वर्षांपूर्वी 1-2 वर्षांच्या पाठीमागे राष्ट्रवादीमध्ये फूट पडली आणि एका राष्ट्रवादीच्या 2 राष्ट्रवादी झाल्या. त्याच्यामुळे पवार साहेबांकडे लाट दिसून येते. लोकसभेची निवडणूक काही महिन्यांपूर्वी झाली तर त्याही वेळेस राज्यामध्ये महाविकास आघाडीच्या विचारांचं खासदार जास्त संख्येने निवडून आले होते. नाही, जरी का शरद पवाराची लाट वेगळी असली तरी शरद पवारांनीच लोकांना दाखवून दिलं का फोडाफोडीचं राजकारण. तर त्याच्यात एवढं काय मानायचं नाही. हे अतुल शेटकडूनच सगळं मतदान होईल आणि आमच्या दातखेडवाडीचा जो विकास केलाय हा अतुल शेटनीच केलाय. पण आता त्यांच्या समोर जे काही उमेदवार आहेत महाविकास आघाडीचे तर ते सुद्धा तुल्यबळ मानले जात आहेत. सत्यशील शेरकर की ज्यांनी विघ्नर सहकारी साखर कारखान्याचं नेतृत्व केलं ते आता त्यांच्या पुढे खऱ्या अर्थानं आव्हान ठाकलेलं आहे. बाकीचे काही अपक्ष म्हणून रिंगणामध्ये आहेत माजी आमदार शरददादा सोनवणे, आशाताई, देवराम लांडे. तर ह्या सगळ्या राजकीय गणिताकडे कसं पाहतात? नाही, आम्हाला जो देतो आमचा गाव जो सुधारवला, जे आरशेशी रस्ते बनवले हे अतुल शेठ बेनकेने बनवले. आमचं खरं तर गाव शिवसेनेचं होतं, परंतु अतुल शेठनी जेवढी सुधारणा केल्या त्यामुळं सर्व गाव हे अतुल शेठच्याच पाठीमागं भरभरून राहील. काही ज्येष्ठ नागरिक माझ्यासोबत आहे, त्यांच्याशी आपण संवाद साधूयात. जुन्नर विधानसभेची निवडणूक आता सुरू आहे, म्हणजे महाराष्ट्र विधानसभेची सुरू आहे, परंतु जुन्नर विधानसभेसाठी 4-5 उमेदवार रेसमध्ये आहेत. कोणता उमेदवार आमदार म्हणून तुम्हाला अपेक्षित असेल? अतुल शेठ बेनके. अतुल शेठ बेनकेच का? याचं कारण का आमच्या या दातखेडवाडी गावामध्ये मागच्या पंचवार्षिकमध्ये मी नाही सांगत, पण आत्ता ह्या 5 वर्षामध्ये आमच्या या खेडेगावात मुठभर गावामध्ये जवळजवळ 1,80,00,000 निधी म्हणजे विकासाची गंगा आमच्या दातखेडवाडीमध्ये आणली आणि चांगलं काम केलंय म्हणून आम्ही त्यांचं मत देतोय आम्ही. परंतु काही महिन्यांपूर्वीचा किंवा काही वर्षांचा जर आपण विचार केला तर एका शिवसेनेच्या 2 शिवसेना झाल्या, एका राष्ट्रवादीच्या 2 राष्ट्रवादी झाल्या. आता अतुल बेनके जे आहेत ते दादांच्या राष्ट्रवादी सोबत आहेत आणि सत्यशील शेरकर जे आहेत ते शरद पवार गटाच्या बाजूनं म्हणजेच महाविकास आघाडीकडून ते या ठिकाणी या विधानसभेसाठी निवडणूक लढतायत. तर या पक्षफुटीचा काही परिणाम होऊ शकतो का? काय वाटतं? नाही, असं काय नाही. ज्यांनी जिकडं विकास भरपूर दाखवला, विकास निधी ज्यांनी दिला तिकडं समाज पळतोय. आज समजा जरी सत्यशील शेरकर असतील, आता लोक म्हणतात बस शरद पवार, परंतु ते नवीन उमेदवार असल्यामुळं त्यांना इतके काय याची राजकारणाची एवढी माहिती नाही, परंतु तेही चांगलं काम करतील असं आम्ही म्हणतो. परंतु अतुल शेठ बेनकेनी आज या दातखेडवाडीमध्ये खरंच आणि आम्ही मुठभर मागातलं पण पोतंभर दिलं त्यांनी. आज विकासाची गंगा आणली सगळ्या दातखेडवाडीमध्ये पूर्ण आता आणि काँक्रिटीकरणाचे रस्ते झालेत म्हणून आम्ही सर्व गाव आम्ही अतुल शेठला आणि मतदान करणार आहोत. जनता जी आहे ती भावनिक राजकारणाकडे वळेल की विकासाच्या राजकारणाकडे वळेल? कारण की राज्यामध्ये जी लाट आहे ती पक्षफुटीमुळे शरद पवार साहेबांच्या बाजूने दिसून येते. मग जुन्नर तालुक्यातही तीच परिस्थिती असेल की काय वेगळं चित्र असेल? एकंदरीत देशाचा विचार करता असताना महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थानं देवेंद्र फडणवीस साहेब, त्याचबरोबर एकनाथजी शिंदे साहेब, त्याचबरोबर अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली महायुतीचं जे सरकार स्थापन झालं, या सरकारच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं महाराष्ट्रामध्ये विकासाच्या दृष्टिकोनातून प्राधान्यक्रम त्यांना देण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी झालेला आहे. आणि म्हणून जुन्नर तालुक्यामध्ये सुद्धा खऱ्या अर्थानं शिवनेरीचा बुलंद आवाज म्हणून गेले 15-20 वर्षामध्ये जे आदरणीय वल्लभशेठ बेनके यांच्या नेतृत्वाखाली आणि त्यांनी केलेला विकास, त्याचबरोबर अतुलदादा बेनके यांनी जे काही परंपरा चालवली त्याप्रमाणे तालुक्यामध्ये प्रचंड अशा प्रकारे तालुक्यामध्ये विकास केलेला आहे. त्यामुळे या तालुक्यातली जी जनता आहे ही विकासाच्या दृष्टिकोनातून लक्ष केंद्रित करून अतुलदादा यांना पाठीशी त्या ठिकाणी ठेवून त्या ठिकाणी नेतृत्व पुन्हा एकदा आमदार होणार आहेत असं चिन्ह या जुन्नर तालुक्यामधून दिसत आहे. त्यामुळं ग्रामपंचायत आमची दातखेडवाडी जी आहे किंवा पंचक्रोशीतील जे काही सगळेच लोक आहेत
या परिसरामधले, तर या परिसरामधील जो काही विकास झालेला आहे, जी कामं दिलेली आहेत, त्याच खऱ्या अर्थानं तो कौल अजितदादांचा आहे. नक्कीच दादांना यश त्याच्यामध्ये मिळेल. आणखी काही ग्रामस्थ आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करूयात. काय तुमच्या गावामध्ये विकास कामं झालेली आहेत आणि कोणता उमेदवार तुम्हाला आमदार म्हणून विधानसभेमध्ये पाहायला आवडेल? ॲक्च्युली अतुलदादा बेनके आम्हाला म्हणजे आमदार झालेले आवडतील. कारण की मी आता कल्याणला राहणारा माणूस आहे. माझं वोटिंग तर गावी आहे, पण ह्या ज्या 5 वर्षात जो दातखेवाडी गावाचा विकास झाला, इथून मागे कोणत्याही आमदारांनी विकास केला नाही. त्याच्यामुळे अतुलदादांना ना भरघोस मताने आम्ही विजय करून देऊ. पण त्यांनी तर पवार साहेबांना सोडलं आणि पवार साहेबांनी राष्ट्रवादी सुरू केलेली. पण आता ज्या ॲक्च्युली जर विचार केला असेल, ह्या ज्या 2.5 वर्षात जो महाराष्ट्राचा विकास झाला या सरकारने केला आहे, तो एकदम अत्यंत उत्तम असा विकास केलेला आहे महाराष्ट्रामध्ये. तसे अतुलदादांनी बी आपल्या जुन्नर तालुक्यात जर पाहिलं असेल तर भरपूर असा विकास दिसून येत आहे. त्याच्यामुळं अतुलदादांना आम्ही पसंती करू. आता मुख्य जी लढत आहे, महायुतीकडून अतुल बेनके आहेत, महाविकास आघाडीकडून सत्यशील शेरकर आहेत. खरा हा दोघांमध्ये सामना जरी रंगणार असला तरी माजी आमदार शरददादा सोनवणे हे देखील जय्यत तयारी करतायत. त्यांनी देखील उमेदवारी अर्ज दाखल केलाय. आशाताई बुचके आहेत, देवराम लांडे आहेत, आदिवासी वादळ म्हणून तालुक्यात प्रचलित आहेत. तर ह्या 5 उमेदवारांमध्ये ही खरी लढत जर झाली तर कोण विजयी होईल? अतुल शेठ बेनके, कारण त्यांचा विकास बोलतो. आज आमच्या दातखेवाडीमध्ये कधीच नव्हता एवढा, म्हणजे एकदम निधी असा कधी झालेला नाही. कुठं छाटछूट निधी द्यायचं आणि हे व्हायचं. पण ह्यावेळेस जवळजवळ 2 कोटीपर्यंत निधी त्यांनी आपल्या दातखेवाडीला दिलेला आहे. त्यामुळं आम्ही सर्व दातखेवाडी ग्रामस्थ त्यांना पसंती देतो.